संसार माया तयावरी
सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगी पांडुरंगा करो
संतांसी रंजो चित्तासे अपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या ऐके वचन कमळापते ऐके सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे। प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे विश्वभूषण वैराग्याचे मुकुटमणी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अत्यंत गोड चिंतनीय म्हणणे असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु संत श्री तुकोबाराय आपले आराध्य आपल्या उपाशी असलेला पांडुरंग परमात्मा कुणा भक्तावर प्रेम करतो, किती प्रेम करतो आणि त्या प्रेमा खातर काय काय करतो त्या भक्ताची लक्षण प्रतिपादन करणारा तुकोबारांचा हा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल अभंगावर यथाशक्ती यथावती आपल्या नियमित वेळेमध्ये काही चिंतन मांडण्यापूर्वी अगदी थोडक्यात कार्याचं कार्यकारण भाव सांगणं उचित आहे, अगत्याचं आहे आणि तो असा आहे। गेली 49 वर्ष श्री हनुमान जयंती प्रीत्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने प्रेमाने साजरा होत आहे। वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्ती पारायण शंकर रामकृष्ण कवडे बाबा संगमणे, वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्ती पारायण सावळाराम बाबा महाराज डोंबिवली, वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्ती पारायण शंकर महाराज शहाडकर, वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्ती पारायण खाशाबा मारुती कदम सावत, वैकुंठवासी हरिभक्ती पारायण नकुल महाराज पिसे आणि वैकुंठवासी हरिभक्ती पारायण सदाशिव महाराज आमने यांच्या कृपा आशीर्वादाने हा चालत असलेला हा उत्सव आणि या उत्सवामध्ये ही दुसऱ्या दिवसाची सेवा कार्यकारी मंडळीने ग्रामस्थांनी माझ्याकडे दिलेली आहे। तेव्हा तुम्हा कृपाळू संतांच्या आशीर्वादाने आणि श्री गुरूंच्या कृपेने सेवा पार पाडायची। सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्री तुकोबारायांचा आहे।
तुकोबारा या अभंगातून देव पुण्या भक्तावर प्रेम करतो आणि त्या प्रेमाखातर त्या भक्ताकरता काय काय करतो त्या भक्ताची लक्षणं प्रतिपादन करणारा तुकोबारांचा हा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. एकंदरीत या अभंगाचा भाव जर पाहिला तर या अभंगामध्ये जगद्गुरु संत श्री तुकोबारांनी देव भक्ताच्या मधुर संबंधावर प्रकाश टाकलेला आहे. विठ्ठल आणि देव भक्ताच्या मधुर संबंधावर प्रकाश टाकल्यामुळे हा अभंग आपल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? कारण त्या दोन पाठ मधला एक पाठ आपण आहोत. नाही म्हटलं तरी आपण आपल्या नावापुढे पुढे नाही मागे नाही तरी हरिभक्तीपर्यंत तरी नाव लावून घेतो की नाही. आता एक ट्रेंड असा असतो की काही जण पुढे पण शेपट्या लावतात मागे पण शेपट्या लावतात. लावाव्या न लावाव्या हा वेगळा विषय, वेगळ्या चिंतनाचा विषय. पण कुठलीच उपाधी जरी लावली नाही तरी एक उपाधी मात्र आपण लावून घेतो, हरिभक्ती म्हणजे आपण भक्त आहोत असं आपण म्हणतो. आणि देव भक्ताच्या मधुर संबंधावर प्रकाश टाकणारा तुकोबारांचा हा अभंग असल्यामुळे भक्ताच्या दृष्टीने हा अभंग अतिशय महत्वाचा आहे. विठ्ठल ज्याला ज्याला आपल्या अंतःकरणामध्ये जिव्हाळ्याचा परमार्थ व्हावा, आत्मीयतेचा परमार्थ व्हावा असं वाटतं, त्याच्या दृष्टीने हा अभंग महत्वाचा आहे. तसं परमार्थ करणाऱ्यांमध्ये 3 वर्गांच्या दृष्टीने हा अभंग अतिशय महत्वाचा आहे. पहिला वर्ग ज्याला भक्त व्हायचं आहे पण अजून भक्त होण्याकरता काहीच प्रयत्न केला नाही पण भक्त व्हावं अशी इच्छा आहे, त्याच्या दृष्टीने हा अभंग महत्वाचा आहे. दुसरा एक वर्ग आहे की ज्याला भक्त होण्याची इच्छा आहे आणि भक्त होण्याकरता तो प्रयत्नही करतोय पण अजून भक्त पदापर्यंत पोहोचला नाही. भक्ताची जी स्थिती आहे, जी अवस्था आहे त्या स्थितीपर्यंत तो पोहोचलेला नाहीये, त्याच्या दृष्टीनेही हा अभंग महत्वाचा आहे. आणि तिसरा महत्वाचा एक वर्ग आहे की जो स्वतःला भक्त म्हणून जगामध्ये मिरवून घेतोय, स्वतःचा भक्त म्हणून जगामध्ये गौरव करून घेतोय, त्यालाही प्रमाणित करणारा तुकोबारांचा हा अभंग आहे. एकंदरीत भक्ताची लक्षणं प्रमाणित करणारा, प्रतिपादित करणारा तुकोबारांचा हा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून तुकोबार आहे देव पुण्या भक्तावर प्रेम करतो त्याचा निर्देश केलेला आहे. तसं भक्त देवावर प्रेम करतच असतो. नवे नवे जो देवावर प्रेम करतो तोच भक्त असतो. विठ्ठल विठ्ठल नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या केली. अर्थातो भक्ती व्याख्याशम. भक्तीची व्याख्या करत असताना नारद महर्षी म्हणतात स्वात्मा स्वेन परम प्रेम रूपा. ज्याचं सर्वस्व प्रेम देवावर आहे तोच भक्त आहे. अवघी देवा वैष्णवतो जया अवघी देवावरी माया. ज्याचं सर्वस्व प्रेम देवावर आहे तो वैष्णव आहे. किंवा अजून एक प्रमाण देते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. भक्ताचा वैष्णवांचा प्रेम भाव कसा असतो? अखंडित. आणि आपला अखंडित नाही, सखंड किंवा खंड खंडित. पण लिहिताना आपण लिहितो पत्रिकेमध्ये अखंड हरिनाम सप्ताह, पण आपला अखंड असतो का? अखंड नसतो. बाबा नेहमी गमतीने सांगायचे
जे काकड्याला असतात ते पाराड्याला नसतात, बरं जे पाराड्याला असतात ते गाथा भजनाला नसतात. प्रवचनाची गिराईकच वेगळी असतात. बरं हरिपाठ मंडळ येतो आणि हरिपाठ करून निघून जातो. कीर्तन झाल्यानंतर जागर भजनाला थांबणारे किती येतो. म्हणजे आपलं प्रेम असतं पण अखंड नाही, सखंड खंड खंडित आपलं प्रेम असतं. पण भक्त ते असतात ज्यांचं अखंड प्रेम, देवावर प्रेम असतं. अखंड जया तुझी प्रीती. पण भक्ताचं प्रेम देवावर असतंच. पण या अभंगामध्ये मात्र जगद्गुरु संत श्री तुकोबारायांनी देवाचं प्रेम कोण्या भक्तावर असतं त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणून देवाच्या आणि भक्ताच्या मधुर संबंधावर प्रकाश टाकणारा तुकोबारांचा हा अभंग आहे. देव कुण्या भक्तावर प्रेम करतो. कसं प्रेम करणाऱ्याला वत्सल म्हटलं जातं. वत्सल म्हणजे प्रेम करणारा. शास्त्राच्या दृष्टीने पाहू गेलो तर जगामध्ये दोनच तत्व मानलेली आहेत. एक शुद्ध चैतन्य आणि एक जड तत्व. त्यालाच वेगवेगळी नावं शास्त्राने दिली. दृक दृश्य, ज्ञाननेय, प्रकृती पुरुष अशी वेगवेगळी नावं जरी दिली असते, ढोबळ मानाने दोनच तत्व शास्त्राने मानलेले आहेत. एक शुद्ध चैतन्य आणि एक जड तत्व आहे. या दोनही तत्वांचा जर आपण विचार करू गेलो तर ही दोनही तत्व प्रेम करणारी नाही आहेत. दोघेही प्रेम करत नाही. जडाचा जर आपण विचार करू गेलो तर जडाकडे अंतःकरण नाही, जडाकडे चिदाभास नाही. सुखाकरता लागणारी अनुकूल प्रतिकूल वेदनेता नसल्यामुळे जड कुणावर प्रेम करण्याकरता समर्थच नाही. जड कुणावर प्रेम करत नाही. जडाची व्याख्या शास्त्राने अशी केली, या दृश्यत्वम तर जडत्वम. जो ज्ञानाचा विषय होतो तो जड आहे. जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड म्हणा. आता हा जड तुम्हाला फार जड होत नाही ना. शास्त्राने व्याख्यात केली आहे, यदृश्यत्वम तज्जडत्वम. जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजल. या जडाकडे अंतःकरण आणि चिदाभास, अनुकूल प्रतिकूल वेदनिता नसल्यामुळे हा कुणावरच प्रेम करत नाही. पण आपणच फार मोठी दीडशानी असतो की आपण जडावर प्रेम करतो. विठ्ठल विठ्ठल. बाबा नेहमी सांगायचे की प्रेम त्याच्यावर करावं की प्रतिसाद म्हणून त्यानेही आपल्यावर प्रेम करावं. पण हे जड तत्व प्रेमच करत नाही. एक उदाहरण म्हणून सोपं उदाहरण सांगतो. मोबाईल आहे. मोबाईल किती प्रेम करतो आपण. या मोबाईलवर एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो. तुकोबारांच्या शब्दात सांगू, संग असनी शयनी घडे भोजनी गमनी. खुर्चीवर बसल्या बसल्या बाजूला जर माणूस बसलेला असेल तर बाजूच्या माणसाशी बोलणार नाही. पण मोबाईल घेतल्याशिवाय संग आसनी शयनी. शयनी झोपताना सुद्धा उशालाच असतो. गमनी जाताना सुद्धा. आम्हाला अशी कितीतरी गिराईक पाहायला मिळतात की मोटरसायकल एक चालवत असतो आणि मागे बसणारा मागे मोबाईलवर गेम खेळत असतो. विठ्ठल विठ्ठल. किती प्रेम करतो, किती प्रेम करतो. बाबा गणपती म्हणायचे की आषाढी वारीला बायका पोरांना घरी ठेवतो पण मोबाईलला बरोबर घेऊन जातो. एवढं प्रेम त्या मोबाईलवर करतो की नाही. मग ज्या मोबाईलवर एवढं प्रेम करतो की क्षणभरही त्याला त्या वाचून त्याला करमत नाही, विसंबत नाही, पण तो मोबाईल आपल्यावर प्रेम करतो का. आता इथे 9 ते 11 कीर्तन आहे म्हणून बरं आहे. पण 7 ते 9 कीर्तन असल्यानंतर बाबा 1-1.5 लाखाचा मोबाईल घेऊन तो येतो आणि कीर्तनानंतर प्रसाद असतो म्हणून पटकन उठून जातो. मोबाईल तिथेच राहतो. आता ज्या मोबाईलवर आपला मालक एवढा प्रेम करतो त्या मोबाईलने निदान अलाराम तरी वाजवायला पाहिजे की नाही. की बाबा माझ्यावर तू एवढा प्रेम करतो, मला विसरून चाललाय, मला घेऊन जा. करतो का होतो. अहो तो करत नाही का, कारण तो जड आहे. विठ्ठल फक्त मोबाईलचं उदाहरण दिलं बरं का. जडामध्ये कुणाचा अंतर्भाव होतो याचं ज्ञान जर तुम्हाला झालं तर आपण किती दीडशानी आहोत आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. विठ्ठल जड वस्तू कोणावरही प्रेम
करत नाही. बरं, जड प्रेम करत नाही. शुद्ध चेतन ते तरी प्रेम करतं का हो? तेही कुणावर प्रेम करत नाही. कारण प्रेम करण्याकरता दोन लागतात आणि तो एकटाच आहे, विठ्ठल विठ्ठल. त्याच्या दृष्टीने जगत हे नाहीच. त्याच्या दृष्टीने जग निर्माण झालं तरी त्याला हर्ष होत नाही आणि जग नष्ट झालं तरी त्याला शोक होत नाही, त्याला दुःख होत नाही. त्याच्या दृष्टीने जग नाहीच. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म कळले. प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. त्याच्या दृष्टीने प्रपंच नाही, तो एकटाच आहे. श्रुती माता त्याचं वर्णन करते. एकमेव द्वितीयम ब्रह्म. तुकोबांचे गोड गवळणे. मी ज्यांच्याकडे संगीत शिकलो, वैकुंठवासी हरिभक्ती पारायण अनंत बुवा भोईर, त्यांनी आम्हाला गवळण शिकवली होती. बल सगुण गुणाचे तान हे गवाद दिसत हे गोजिरवाणी. काय सांगता तुम्ही दुसरं चरण मंदिर समोर आणा. काय म्हणतात महाराज? श्रीरंग माझा वेडा, याला दुसरा नाही जोड. महाराज म्हणतात याला दुसरा जोडच नाही. आता एकटा माणूस कोणावर प्रेम करणार? प्रेम करण्याकरता दोन असावे लागतात. आता दोन नाहीच तर तो प्रेम कोणावर करणार? पण या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात देव कोण्या भक्तावर प्रेम करतो त्याचा निर्देश तुकोबारायांनी केलेला आहे. मग प्रेम करणारा कोण आहे? जर हे दोन तत्व आहेत आणि दोघेही प्रेम करत नाही, मग प्रेम कोण करतो? तर या दोघांच्या संयोगातून तीन निर्माण झाले आणि ते तिघेही प्रेम करतात. विठ्ठल विठ्ठल. आता या दोघांच्या संयोगातून तीन कशी निर्माण झाले? गणित आहे का? एक शुद्ध चैतन्य, त्याला ब्रह्म म्हणा, परब्रह्म म्हणा. शुद्ध चैतन्य अधिक शुद्ध माया बरोबर ईश्वर, ईश्वर तयार झाला. शुद्ध चैतन्य अधिक मलिन माया किंवा अविद्या म्हणा, जीव तयार झाला. आणि शुद्ध चैतन्य अधिक दया किंवा करुणा, संत साधू निर्माण झाले. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांनी सुद्धा हरिपाठामध्ये मायोपाधी शिव बोली देते. या दोघांच्या संयोगातून तिघे निर्माण झाले. ईश्वर निर्माण झाला, जीव निर्माण झाला आणि साधू संत निर्माण झाले. आता जीवही प्रेम करतो, साधूही प्रेम करतात
आणि ईश्वरही प्रेम करतो. आता जीव प्रेम करतो, कोणावर करतो? जीवाच्या प्रेमाची कक्षा ही कुटुंबापुरती मर्यादित आहे, म्हणून त्याला कुटुंब वत्सल म्हणतात. वत्सल शब्दाचा अर्थ आपण पाहून आलो, प्रेम करणारा. ज्याचं प्रेमाची कक्षा ही कुटुंबापुरती मर्यादित आहे. श्री सत्यनारायणाची पूजा केली ना, तर पूजा केल्यानंतर श्री सत्यनारायणाकडे काय मागतो? मोठी यादी मागतो, पण गुन्हा करता अस्माकं. मग द्विपद असतील, चतुष्पद असतील, सगळ्यांकरता मागतो, पण कोण? जे माझे आहेत त्यांच्या करता. मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते ना, तशी या जीवाच्या प्रेमाची कक्षा ही आपल्या कुटुंबापुरती मर्यादित असते. शेजारच्याचा एकुलता एक मुलगा जरी मेला तरी भाकरी खाऊन जातो, आणि घरातला कुत्रा मेला तर 2 दिवस उपाशी राहतो. घ्यावे खावे बरे असावे हेच करी हाव संसारी. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. एकाचे 21 व्हावे, 5चे 25 व्हावे. वेळ मांडवावर जावे आणि मांडव मोडून पडावे. फार विस्तार करण्याचं काही कारण नाही, चला पुढे. दुसरा एक वर्ग आहे साधू. साधूही प्रेम करतो, पण कोणावर? साधू दीन वत्सला. तो दिनांवर प्रेम करतो. परमार्थ पदपथावर प्रवास करणारा जो साधक आहे, या साधकाची ज्या वेळेला या विकारांपुढे शक्ती चालत नाही, त्या विकारांच्या पुढे तो दीन होतो, इंद्रियांच्या पुढे शक्तीहीन होतो. इंद्रियांचे दिने आम्ही केलो नारायणे, आम्ही देवा शक्तीहीन, आम्ही देवा शक्तीहीन. जो शक्तीहीन आहे, ज्याला जगामध्ये कुणाचाच आधार नाहीये, त्याला आधार देणारा आणि त्या वर्गावर प्रेम करणारा वर्ग जर कोण असेल तर तो साधूच आहे. साधूचा वर्ग आहे. या भवसागरामध्ये वाहून जाणाऱ्यांवर प्रेम करणारा. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. म्हणून दीन जनांवर प्रेम करणारा साधू दीन वत्सला. आता राहिला आपला महत्वाचा वर्ग. ईश्वर प्रेम करतो, हा परमात्मा प्रेम करतो, पण कोणावर प्रेम करतो? परमात्मा प्रेम करतो, पण कोणावर? माधवो भक्तवत्सला. हा परमात्मा भक्तावरच प्रेम करतो. विठ्ठल एका ठिकाणी महाराज म्हणतात की या देवाला या त्रिभुवनामध्ये जर काय आवडत असेल तर भक्ता होनी देवा. भक्ताशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. भक्तावरच तो प्रेम करतो. किती प्रेम करतो, किती प्रेम करतो.
या भक्तावर एवढं प्रेम करतो की हा परमात्मा आपला देवपणच विसरून जातो. आपुले ते थोरपण नारायण विसरता. आपलं मूळ स्वरूप जो सांडून सगुण साकार होतो. कुणा करतो? तुकोबारे अगदी छातीला हात लावून मिरवून म्हणतात, आपलं मूळ स्वरूप सांडून तो साकार झाला. जो अगुणा होता तो गुणात आला. कुणा करता? भक्ता करता. जयाचिनी संगाचिनी सुरवाडी मज विदेह देहा येणे घडे. बरोबर. किंबहुना आवडे निरूप. स्वतः भगवान म्हणतात मी विदेह स्थितीमध्ये असताना जो देहात आलो कुणा करता? केवळ भक्ताच्या सुखा करता. विठ्ठल आज मला काही अडचण नाही. चुकले तरी सांगायला लगेच माणसं मला जाईल तिथे. भागवतामध्ये स्वतः भगवान म्हणतात उद्धवा आणि हे भक्त मला किती आवडतात. ये यथामं प्रियतमं न आत्मयोनिर नच शंकरा. हे उद्धवा माझा आत्मयोनी म्हणजे माझा मुलगा असलेला ब्रह्मदेव मला आवडत नाही. भगवान शंकर मला आवडत नाही. नच श्री माझी बायको मला आवडत नाही. नच शंकर शनो माझा भाऊ मला आवडत नाही. मग कोण आवडतो? माझ्या आत्म्यापेक्षाही मला भक्त जास्त आवडतात. विठ्ठल माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय नामदेव महाराजांच्या सोबत तीर्थयात्रेला जायला निघाले. नामदेव महाराजांनी सरळ नाही म्हटलं मी तीर्थयात्रेला येणार नाही. मी पंढरपूरचा पांडुरंग आणि पंढरपूर सोडून कुठे जाणार नाही. त्यावेळेला तक्रार नामदेव महाराजांनी देवाकडे केली. त्यावेळेला देवांचे उद्गार आहेत. देव म्हणे नाम्या पाहे ज्ञान देव मी तो आणि मी नाही दुजा. त्या पुढचे शब्द ऐका फार गमतीचे. ज्ञान देव आत्मा माझा. माऊली महाविष्णू ज्ञानोबा कोण आहेत? माझा आत्मा आहे आणि या आत्म्यापेक्षाही मी जास्त प्रेम या भक्तांवर करतो. विठ्ठल म्हणून या भक्तावरच प्रेम करणारा हा पांडुरंग परमात्मा आहे जो भक्तावर प्रेम करतो. पण भक्तावर प्रेम करतो मग त्या भक्ता करता करतो काय? अहो काय करत नाही. तुम्ही काकड्यातला अभंग पाहून घ्या. उच्च नीच काही नेणे भगवंता. कोण्या भक्ता करता काय काय केलं सगळी यादीच आहे. सजन कसाया विकोला अहो ज्या दुकानाकडे पाहिल्यानंतर सत्शील अंतकरणाचा सात्विक अंतकरणाचा मनुष्य त्या दुकानाकडे ढुंकूनही पाहत नाही. ते दुकान ज्या रस्त्यात आहे त्या रस्त्यातही जायला टाळतो. त्या दुकानात जाऊन देवानी मांस विकलं की नाही कुणा करता? भक्तावरील असलेल्या प्रेमा करता. अहो जे काम करायला कुणीच तयार होत नाही. चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडादार हाका मारी. आता सुईणीचं काम कोण करतो? सध्याच्या काळात तरी कोणीच नाही. आता जन्म ही हॉस्पिटलमध्ये आणि मृत्यू सुद्धा
आता कितीही पैसे द्या, त्या रक्ताने माखलेले हात कोण मागताना कोण तयार होते? कोणी तयार नाही. पण ते सुद्धा देवाने केलं. कोणा करता? भक्ता करता. साधा वया भक्ती काज नाही लाज धरित. पंढरपुरामध्ये एक माधवदास बडवे नावाचे भक्त होऊन गेले. माधवदास बडवे अगदी अयाचित वृत्तीने राहणारे, मरेपर्यंत कोणाकडून सेवा करून घेतली नाही. पण त्यांच्या शेवटच्या समयी त्यांना अतिसार नावाचा रोग झाला. अतिसार म्हणजे डिसेंट्री होऊ लागली, संडास होऊ लागली. आणि वृद्धापकाळामुळे एवढी शरीरात ताकद नव्हती की उठावं आणि संडासमध्ये माखलेले धोतर धुवावे आणि दुसरं धोतर नेसावं. मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे. बेटेवरून पांडुरंग परमात्मा हळूच उतरायचे, त्यांच्या घरी जायचे आणि त्यांची संडासमध्ये माखलेले धोतर धुवायचे आणि नवीन धोतर नेसवून पुन्हा बेटीवरती येऊन उभे राहायचे. आता एक दिवशी आई साहेबांनी देवाला पकडलं. म्हणे, देवा कुठे चाललात? बायकोचं लक्ष असलं पाहिजे नवऱ्याकडे. कुठे जातो, काय करतो, किती वाजता येतो. म्हणे, देवा कुठे चाललात? गुपचूप निघालात. कुठे निघालात? आता देवाने काही लपवलं नाही. म्हणे, माधवदास बडवे नावाचा माझा भक्त आहे, त्याला अतिसार नावाचा रोग झालेला आहे, त्याची संडास मध्ये माखलेली धोत्र धुण्याकरता म्हणून मी जात असतो. आता हे ऐकल्यानंतर आई साहेबांनी डोक्याला हात मारला. म्हणे, देवा तुम्हाला काही कळतच नाही. म्हणे, देव म्हणाले, सगळ्या बायकांना असंच वाटतं नवऱ्याला काही कळत नाही. म्हणे, तसं नसतं. म्हणे, तसं कळत नसतं म्हणजे माझ्याकडे काही वकिली पॉइंट आहेत, मी सांगते तुम्हाला. म्हणे, काय सांग? म्हणे, देवा तुमच्या एका संकल्पाने जर या जगाची निर्मिती होत असेल, एका संकल्पाने या जगाचा नाश होत असेल, तर तुम्ही केवळ एक संकल्प करा, त्या भक्ताचा रोग बरा होणार नाही का? देवाने सांगितलं, अगदी खरं बोललीस. म्हणे, माझ्या एका संकल्पाने त्या भक्ताचा रोग नाहीसा होईल, पण त्याचा भोग तसा शिल्लक राहील नाही. त्या भोगाकरता त्याला पुन्हा जन्माला यावं लागेल. मला तसं होऊ द्यायचं नाही. पण शेवटी आता वकीलच होऊन आली होती आई साहेब. पुन्हा एक पॉइंट मांडला. आई साहेब म्हणाल्या, म्हणे, तुम्ही संकल्प करण्याची गरज नाही, पण तुमच्या सेवेकरता एवढे मोठी मोठी माणसं आहेत. इंद्र चंद्र महेंद्र याचे ते पूजे, ते स्तुती शास्त्रे तेही याचे. अहो, इंद्र चंद्र महेंद्र एवढे तुमचे नोकर चाकर आहेत, त्यातल्या एखाद्याला पाठवा. तुम्ही प्रेरणा केल्यानंतर जाणार नाही का? हो, आई साहेब पुढे अजून खाली आल्या. म्हणे, नको इंद्र, नको चंद्र, नको महेंद्र, एखाद्या डॉक्टरला प्रेरणा करा. नको डॉक्टर, एखाद्या नर्सला पाठवा. जाणार नाही का? हो, म्हणे, जाईल. पण मग त्याकरता देवाने दिलेलं जे उत्तर आहे ना, ते मला तुम्हाला सांगायचं आहे. देव म्हणाला, म्हणे, प्रद्युम्नाचा ज्यावेळेला जन्म झाला ना, जन्म झाल्यानंतर त्याची ती संडास मध्ये माखलेली जी कापडं असतात, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? बालोते ना? आमच्याकडे पण बालोते. तुमचं आमचं एक आहे. ती बालोते धुण्याकरता म्हणे, जसे आईला आनंद होतो, तशा माझ्या भक्ताची संडास मध्ये माखलेली धोतर धुण्याकरता मला आनंद होतो, म्हणून मी जातो. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे भक्तावर एवढं प्रेम हा परमात्मा करतो की त्या भक्ताची कामं करण्याकरता अजिबात लाज धरत नाही. अगदी खालच्यातली खालची कामं करतो. आणि हे सगळं आपण कुठून ऐकतो? कीर्तनातून. आता ऐकलं की नाही? कथेतून, भागवत कथा म्हणा, रामायण म्हणा, कीर्तनातून, प्रवचनातून ह्या कथा आपण ऐकतो. आणि ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा गुदगुल्या होतात की नाही? गुदगुल्या आपल्याला गुदगुल्या होतात की आपणही जर भक्त झालो तर आपण भक्त झाल्यानंतर हा देव आपल्यावरही प्रेम करेल आणि आपली सुद्धा कामं करेल. पण हे सहज शक्य आहे का? तुकोबारांना कोणीतरी विचारलं, आम्ही जर भक्त झालो तर देवाने आमची कामं करावी याकरता आम्हाला भक्त व्हायचं आहे. पण भक्त कसे असतात? ज्या भक्तावर देव प्रेम करतो आणि त्या प्रेमाखातर त्या भक्ताची कोणतीही कामं करण्याकरता तो लाभ धरत नाही. बहुता वेळ भक्तीची काजा होशी केशी राजा माये बापा. त्या भक्तावर प्रेम असल्यामुळे तो कोणतीही कामं करण्याकरता तयार होतो. मग असा भक्त बनण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे की जे केल्यानंतर हा जगाचा चालक मालक असलेला हा परमात्मा आमच्यावर फार प्रेम करेल.
त्यावेळेला त्या भक्त बनण्याकरिता त्या भक्ताचं पहिलं लक्षण तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या सोडिला संसार सोडिला संसार सोडिला संसार सोडिला जगद्गुरु संत श्री तुकोबाराय कोण्या भक्तावर हा परमात्मा प्रेम करतो त्या भक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. काय लक्षण सांगितलं? सोडिला संसार माया तयावरी फार. तुकोबाराय म्हणतात की ज्याने संसार सोडलाय त्याच्यावर हा परमात्मा फार माया करतो म्हणजे प्रेम करतो. विठ्ठल इथे माया शब्दाचा अर्थ करत असताना वेदांताची माया घ्यायची नाही बरं का. बरं, माया शब्द हा असा शब्द आहे की ज्या क्षेत्रामध्ये जातो त्या क्षेत्रामध्ये त्याचे वेगवेगळे पारिभाषिक अर्थ आपल्याला पाहायला मिळतात. शिंप्याकडे गेलात तर शिंप्याकडे माया शब्दाचा अर्थ वेगळा आहे. शिंपी कळतो ना, त्याला मराठीत टेलर म्हणतात. आता शिलाईच्या पुढची जी जागा असते त्याला माया म्हणतात. सुताराच्या क्षेत्रात गेला तर त्याची माया वेगळी आहे, वेदांताची माया वेगळी आहे, आईची माया वेगळी आहे. पण तुकोबारायांनी इथे माया शब्दाचा अर्थ निखळ प्रेम, निस्वार्थ प्रेम आणि अखंड प्रेम त्याला माया म्हटलेलं आहे. आणि अशी माया हा देव फार करतो, पण कोणावर? ज्याने संसार सोडला त्याच्यावर. विठ्ठल आता तुकोबारांनी हे भक्ताचं लक्षण केलं खरं, पण या लक्षणामध्ये असंभव दोष आपल्याला पाहायला मिळतो.
सरळ सरळ असंभव दोष. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशात जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमध्ये संसारी संतांवरच तो देवाने प्रेम केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता सामान्य संसाऱ्यांचाच विचार कशाला करा, मोठ्यांचाच विचार करायचा. कारण सामान्यांचा विचार कुठेच केला जात नाही. विठ्ठल विठ्ठल. सामान्यांना कोणी विचारत नाही, सामान्य पखवाजा कोणी विचारत नाही, सामान्य गायक कोणी माईक जवळ उभाही करत नाही त्याला, सामान्य कीर्तनकार. अहो सामान्य हे नेहमी कुचकामी असतं असा सिद्धांत आहे. विठ्ठल विठ्ठल. सामान्याची व्याख्या करताना शास्त्राने अशी केली, अनेक समवेतम सामान्य, म्हणजे सगळ्यांना येतं त्याला काय म्हणतात, सामान्य म्हणतात. पण परमार्थामध्ये सामान्य व्हावं की विशेष व्हावं, बोला बरोबर पटापट. परमार्थामध्ये सामान्य व्हावं की विशेष व्हावं, परमार्थामध्ये सामान्यच व्हावं. विठ्ठल विठ्ठल. व्यवहारामध्ये मात्र विशेष व्हावं. विशेषालाच नेहमी विचारलं जातं, सामान्याचा विचार कुठेच केला जात नाही. मग सामान्य संसारांवर विचार कराच कशाला. मोठा जो संसारी आहे, ज्याच्यावर देवाने फार प्रेम केलं, फार प्रेम केलं. किती प्रेम केलं हो, की ज्या प्रेमाचा हेवा ज्ञानोबरायांनी करावा एवढं प्रेम त्याच्यावर केलं. तो सामान्य संसारी होता का? कोण? अर्जुन. किती मोठा संसारी. अगोदर 2 बायकांचा नवरा, द्रौपदी आणि सुभद्रा. आता हा 2 बायकांचा नवरा असलेला हा अर्जुन गेला तीर्थयात्रेला. आता तीर्थयात्रेला गेल्यानंतर आपण काय आणतो, चादरी आणतो, अजून काय काय साड्या आणतो. आता भाकरी भाजायला ती काय लाकडाचं मिळतो ते आपल्याकडे मिळतच नाही, ते तिकडनंच घेऊन येतो. विठ्ठल विठ्ठल. तीर्थयात्रेला गेल्यानंतर आपले जे संबंधित आहेत त्यांच्याकरता आपण वेगवेगळ्या भेट वस्तू आणतो. पण हा बाबा तीर्थयात्रेला गेला, 2 बायका करून आला. विठ्ठल विठ्ठल. चित्रांगद आणि उलोपी 2 लग्न करून आला तीर्थयात्रेला गेल्यानंतर. पण या बाबावर या परमात्म्याने किती प्रेम केलं हो. ज्ञानोबरांनी हेवा करावा, या जगदीश्वराचे प्रेम येथति सतसे निरूपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. किती प्रेम केलं हो. अर्जुनाची घोडई धुतली अनंते. अहो घोडी धुतली यात नवल नाही, पण या अर्जुना करता हा परमात्मा बायको झाला. विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही बहुश्रुत मंडळी हे दृष्टांत सांगून वेळ घेत नाही. काम्य कोणाचा प्रसंग नजरेसमोर आणा. पडिये देह भावो पुरवी वासना, अंती ते आपण अपाशी द्यावे. म्हणून या अर्जुनावर एवढं प्रेम केलं. पण तो किती मोठा संसारी हो, 4 बायकांचा नवरा. पण तुकोबराय तर म्हणतात, सोडिला संसार माया तयावरी फार. मग तुकोबराय चुकीचे असं म्हणायचं का? हे तुकोबारींच्या गाथ्यामध्ये चुकी झाली ना. अहो गाथा चुकीचा नाही, कदाचित आपला माथा चुकीचा असेल. विठ्ठल विठ्ठल. त्याची संगती अशी थोडक्यात लावून येतो. थोडासा भाग किचकट आहे, पण आता मी सांगण्याकरता उभं राहिलो म्हणून सांगतो आणि तुम्ही ऐका. नेमका संसार शब्दाचा अर्थ काय करायचा? संसार शब्द हा संत वाङ्मयामध्ये अनेक अर्थाने अनेक ठिकाणी आलेला आहे. काही ठिकाणी हाच संसार शब्द अहंकार अर्थाने आलेला आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. काही ठिकाणी याच संसार शब्दाला देह म्हटलेला आहे. आल्यानो संसारा तुम्ही एक शरण जामदारा पांडुरंगा. तुम्ही संसारात आलात ना, संसार म्हणजे या देहात आल्यानंतर देहात आलात ना, मग तुम्ही एक करा, शरण जामदारा पांडुरंगा. त्या पांडुरंगाची शरणागती करा. काही ठिकाणी जन्म मरणाला संसार म्हटलेले. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम
इह संसारे खलु दुस्तरे, याला संसार म्हटलेले. ज्ञानोबांनी अजून एक व्याख्या केली, जन्माला येणं आणि मरण याला खरं मानणं हा सुद्धा संसार आहे. विठ्ठल ज्ञानोबा म्हणतात, आगा उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे, जन्माला येणं आणि मरण याला खरं मानणं हा सुद्धा संसार. आता एवढे अर्थ सांगितले, पण तुकोबाराने नेमका अपेक्षित असलेला संसार कोणता आहे? विठ्ठल विठ्ठल. संसार शब्दाचा अर्थ देह करावा, तर देह सोडल्यानंतर किंवा देहपात झाल्यानंतर हा परमात्मा प्रेम करतो. मग तो कोणावर करतो? जर देहच आपण सोडून दिला तर मग देहपात झाल्यानंतर तो काय कुटुंबावर प्रेम करेल का, की नातेवाईकांवर प्रेम करेल? म्हणून देह शब्द सुद्धा घेता येत नाही. मग नेमका संसार म्हणजे काय? तर संसार शब्दाचा नेमका अर्थ 15व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. संसार वृक्षाचं वर्णन करत असताना भगवान म्हणतात, ऊर्ध्वमूलम अदशाखम अश्वस्तं प्राहुर्यं छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेदस्य वेदविद. तेव्हा या संसार वृक्षाला भगवंतांनी अश्वस्थ म्हटलेले. अश्वस्थ शब्द म्हणजे काय? अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्यापर्यंत, निस्त म्हणजे राहत नाही. जे उद्यापर्यंत राहत नाही त्याला संसार म्हणा. विठ्ठल विठ्ठल. या अश्वस्थ शब्दाची व्याख्या ज्ञानोबांनी केली, ऐसीच याची स्थिती जे नासत जाय क्षणोक्षणाप्रती, म्हणून यया ते म्हणती अश्वस्थ. जे क्षणाक्षणाला ज्यामध्ये विकार निर्माण होतो तो संसार आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून नेमका संसार शब्दाचा अर्थ काय करायचा तर फार वाढवत नाही, अगदी थोडक्यात घड्याळाकडे पाहून लगेच पटकन विषयावर येतो. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी 2 प्रकारचे संसार सांगितले. 2 प्रकारचे संसार, एक ईशकृत संसार आणि एक जीवकृत संसार. ईश्वरेण अपि जीवेन सृष्टवं द्वैतं विविच्यते. एक ईशकृत संसार आहे आणि एक जीवकृत संसार आहे. तर ईशकृत संसारात राहायचं आणि जीवकृत संसार सोडायचा. विठ्ठल विठ्ठल. आता ईशकृत संसार म्हणजे नेमकं काय आणि जीवकृत संसार म्हणजे नेमकं काय, जेवढं सोपं करून सांगता येतं तेवढं सांगतो. देवाने एक स्त्रीचा देह निर्माण केला, हा ईशकृत संसार आहे. देवाने एक स्त्रीचा देह निर्माण केला, हा ईशकृत संसार आहे. पण देवाने निर्माण केलेल्या स्त्रीच्या देहालाच आम्ही आई म्हटलं, देवाने निर्माण केलेल्या स्त्रीच्या देहालाच आम्ही बाई म्हटलं, त्याच देहाला आम्ही काकी म्हटलं, मामी म्हटलं. आता किती शेपटे वाढवेल तेवढ्या वाढवा. पण देवाने एक स्त्रीचा देह निर्माण केला, पण त्या स्त्रीच्या देहाला अधिष्ठान मानून त्या अधिष्ठानावर आम्ही आमच्या मनामध्ये आमचा जीवकृत संसार निर्माण केला आणि तो जीवकृत संसार आपल्या दुःखाला कारण आहे. म्हणून तो जीवकृत संसार सोडा. विठ्ठल विठ्ठल. स्त्रीचा देह मेला म्हणून कोणाला दुःख होत नाही. परत एकदा ऐका बरं, स्त्रीचा देह मेला म्हणून कोणाला दुःख होत नाही. आई मेली म्हणून दुःख आहे, बाई मेली म्हणून दुःख आहे, कोण म्हणतो माझी ताई मेली म्हणून दुःख आहे. पण स्त्रीचा देह मला मेला म्हणून, कारण तो कोणाच्या दुःखाला कारणच होत नाही. अजून सोपं करून सांगतो, ईशकृत संसार आणि जीवकृत संसार. देवाने जे निर्माण केलं ते ईशकृत संसार, अगदी सोपी व्याख्या. आणि आपण आपल्या मनामध्ये जो संसार निर्माण केला तो जीवकृत संसार. आणि हा संसार कुठे निर्माण होतो? आपल्या मनात आपली मान्यता येते, आणि मान्यता काही खरी नसते. जेथ संसार चित्र उमटे तो मनोमय पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा कैशी. मनामध्ये निर्माण होणारा हा संसार. अगदी सोपं करून सांगतो, हे सगळं जगत कोणी निर्माण केलं? हे जगत देवाने निर्माण केलं. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. मग या जगाची विश्वाची निर्मिती जर त्याने केली असेल तर ही जमीन कोणी निर्माण केली? जमीन कोणी निर्माण केली? अहो त्यानेच निर्माण केली. मग ते जमीन त्याने निर्माण केलीच, मग त्या जमिनीचा मालक कोण? अहो तोच परमात्मा आहे. पण त्याने जमीन निर्माण केली, ती निर्माण केलेली जमीन हा ईशकृत संसार आहे.
पण देवाने निर्माण केलेल्या जमिनीचा मालक आपण स्वतः म्हणून घेतो आणि सातबाऱ्यावर नाव लावून घेतो. हा जीवकृत संसार आहे. विठाल विठाल ईशकृत संसारात राहायचं आणि जीवकृत संसार मात्र सोडायचा आहे. अजून एक प्रसिद्ध अभंग तुमच्या नजरेसमोर आणतो नाथ महाराजांचा. पक्ष्यांगणी उतरती ते का गुंतोनी राहती. एक दृष्टांत दिला. तिसऱ्या चरणात अजून एक दृष्टांत दिला. वस्ती कर वस्ती आला प्रातकाली उठोनी गेला. दोन दृष्टांत दिलेत आणि या दोन्ही दृष्टांतातली क्रियापद जर पाहिली तर निघून जाणारी आहे. पक्षी अंगणात उतरतो, दाणे वेचतो आणि निघून जातो. पांथस्थ वाटसरू एखाद्या घराचा आश्रय घेतो. आता आपण दिंडीला जातो की नाही, रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी एखाद्या घराच्या आश्रयाला राहतो, त्या ओसेरीवर राहतो नाही. सकाळी चौकदाराची शिटी वाजली की ज्या जागेवर राहतो त्या जागेचे ममत्व धारण करतो का त्या जागेबद्दल आसक्ती धारण करतो. शिट्टी वाजली की लगेच सोडून निघून जातो. म्हणजे दोन्ही दृष्टांतातली क्रियापद निघून जाणारी आहेत, सोडणारी आहेत. पण ध्रुवपदामध्ये मात्र नाथ महाराज म्हणतात तैसे असावे संसारी जोवरी प्राक्तनाची किंवा प्राचीनाची दोरी. आता हे कसं काय, म्हणजे ज्या संसारातून निघून जायचंय, जो संसार सोडायचाय तो संसार वेगळा आहे आणि ज्या संसारात राहायचंय तो संसार वेगळा आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या मनामध्ये आपल्या मान्यतेने निर्माण केलेला हा जो जीवकृत संसार आहे त्या संसाराला आपण सोडायचे, त्या संसाराची आसक्ती सोडायची. संकल्पावी माया संसारा संसाराची. म्हणून या जीवकृत संसाराबद्दल आपलं जे प्रेम आहे ते प्रेम काढायचं आणि ते देवाकडे लावायचं, हीच भक्ती आहे. कबीर महाराजांना कोणीतरी घाईघाईत विचारलं, कबीर महाराज भक्ती 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 म्हणजे काय? कबीर महाराजांनी घड्याळाकडे पाहून लगेच उत्तर दिलं, यहाँ से उखाडू वहा लगाव. इकडचं प्रेम काढायचं आणि तिकडे लावायचं, यालाच भक्ती म्हटलेलं आहे. म्हणजे जीवकृत संसारामध्ये जे आपलं प्रेम आहे ते काढून देवाकडे लावायचं, ही भक्ती आहे. म्हणून जीवकृत संसाराबद्दल असलेली आसक्ती, जीवकृत संसाराबद्दल असलेलं ममत्व सोडणं म्हणजे सोडिला संसार. आणि असा संसार ज्याने सोडला माया तयावरी फार. मग हा संसार सोडणं कठीण आहे का सोपं आहे? बरं सोपं असेल तर सगळ्यांनी सोडला का? आणि कठीण असेल तर कोणी प्रयत्न केला का? म्हटलं तर सोपं आहे आणि म्हटलं तर कठीण आहे. विठ्ठल विठ्ठल एक दृष्टांत बाबा नेहमी सांगायचे. कुंभाराकडे पूर्वी गाढवा असायचे. आता असतात की नाही मला माहिती नाही, पण पूर्वी कुंभाराकडे गाढवा असायचे. आता त्या गाढवांना बांधण्याकरता काय त्यांना मानेला बांधतात, त्यांना पायाला बांधतात दोरी. आता त्याच्याकडे काही गाढवं होती. एके दिवशी काय झालं, त्याच्या पाहुण्याची गाढवं त्याच्याकडे पाहुणे आली. कोणाची?
पाहुण्याची गाढवं त्याच्याकडे पाहुणे आले. आता पाहुणे आल्यानंतर ते पाहुणे आलेल्या गाढवांना ते दोऱ्याने बांधले. पण याची जी गाढवं होती त्यांना काय करायचं, आता ती होतीच गाढवं. या मालकाने काय केलं, फक्त त्यांच्या पायाजवळ गेला आणि असा हात फिरवला. त्या गाढवांना असं वाटलं की आपण बांधले गेलो. ते जागचे हल्लेच नाही. दुसरा दिवस उजाडला. आता दुसऱ्या दिवशी पाहुण्याची गाढवं पाहुणा घेऊन गेला. आता हा कुंभार होता माती आणण्याकरता म्हणून या गाढवांना हाकलायला लागला, पण गाढवे आले ना. जोराने ओरडून पाहिलं तरी जागचे हलत ना. मग काठेने मारून पाहिलं तरी सुद्धा पाय काही त्यांचा हलत नाही. मग याच्या लक्षात आलं, काय लक्षात आलं की यांना आपण बांधलेले. तो कशाने बांधले, तो बांधली होती का खरोखर, बांधलेली नव्हती. मग नुसती असं बांधण्याची ऍक्टिंग केली होती, अभिनय केला होता. मग त्याने काय केला, फक्त असं सोडण्याचा अभिनय केला आणि एक हाक मारल्याबरोबर सगळी गाढवं कामाला निघाली. म्हटलं तर संसार सोडणं एवढं सोपं आहे. विठाल विठाल आणि म्हटलं तर एवढा दुस्तर आहे की सगळ्यात मोठा असलेलास आयुष्याने मोठा, ज्ञानाने मोठा त्या ब्रह्मादिकाला सुद्धा सोडता आला नाही. ब्रह्मादिका पार नंदे सामर्थ्ये करिता विचार दोहा दृढ संसार ब्रह्मादिका पार नवलंघावे सामर्थ्ये. एवढा कठीण आहे. पण ज्याने संसार सोडला, हा जीवकृत संसार सोडला, माया तयावरी फार, हा परमात्मा त्याच्यावर फार पायमाया करतो. आता फार शब्द सुद्धा प्रतिशब्द घेऊन उठतो. आता मी जर म्हटले महाराज तुम्ही मला फार आवडता, याच्या अर्थ आजूबाजूला जे चार बसले त्यांना ते कमी आवडतात. मी म्हटलं हे तुम्ही मृदंग फार चांगले वाजवता, म्हणजे आजूबाजूला बसलेले थोडे कमी चांगले वाजवतात. याचा अर्थ परमात्मा या भक्तावर, कोण्या भक्तावर ज्याने संसार सोडला त्याच्यावर फार प्रेम करतो. पण याचा अर्थच असा होतो की इतरांवर थोडं कमी प्रेम करतो. आता या परमात्म्याच्या प्रेमाच्या सुद्धा 3 प्रकारचे कक्षा आपल्याला करता येतात. एक देवाचं सामान्य प्रेम आहे, एक मध्यम प्रेम आहे आणि उत्तमाचं उत्तम प्रेम आहे. विठ्ठल विठ्ठल. सामान्य प्रेम तुमच्या आमच्यावर सगळ्यांवर करतो. तुम्ही देवाचं नाव घ्या अथवा घेऊ नका, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळीला आयुष्य नाही. आणि ज्या दिवशी तो प्रेम करणार नाही त्या दिवशी तुमच्या घरासमोर गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. सामान्य प्रेम सगळ्यांवर करतो, मध्यम प्रेम आपल्या कुटुंबावर करतो आणि उत्तम प्रेम मात्र भक्तावर करतो. सोडीला संसार माया तयावरी फार. पण प्रेम करतो तुकोबारांना आपण विचारू, प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो. कारण प्रेम तर दिसत नाही. प्रेम कसं आहे, अमूर्त आहे. प्रेम कुठं असतं, अंतःकरणात, आणि अंतःकरणात दृश्य नाही, ते अमूर्त आहे. मग प्रेम कसं दिसतं, प्रेम हे कार्याने दिसत असतं. आता तुमच्या खांडवल गावामध्ये गेली 49 वर्ष झाली हा उत्सव चालू आहे. या उत्सवाकरता तुमच्या घरी जर पाहुणा आला आणि पाहुणा आल्यानंतर तुमच्या घरात आल्यानंतर तुम्ही जर म्हणू लागले, पाहुणे तुमच्यावर माझं फार प्रेम आहे, पाहुणे तुमच्यावर माझं फार प्रेम आहे, पाहुणे तुमच्यावर माझं फार प्रेम आहे, पण 4 वाजले तरी चहाचा पत्ता नाही, बसायला सुद्धा सांगत नाही. त्या प्रेमाला काय जाळायचं का हो? प्रेमाच्या माध्यमातून काहीतरी कृती दिसली पाहिजे, कारण प्रेम हे कृतीने व्यक्त होत असते. आता हे वीज आहे, वीज सुद्धा दिसत नाही. आता या वायरमध्ये वीज आहे, शंका असेल तर पडून पहा हात लावून. पण वीज जरी दिसत नसली तरी विजेचं कार्य दिसतं. माझा आवाज तुमच्यापर्यंत जातो याचा अर्थ याच्यामध्ये वीज आहे. म्हणजे प्रेम जरी दिसत नसलं तरी प्रेमाचं कार्य दिसत असतं. मग ज्याने संसार सोडला त्याच्यावर हा परमात्मा फार प्रेम करतो, फार प्रेम करतो. म्हणजे नेमकं काय करतो तेच तुकोबाराने अभंगाच्या दुसऱ्या
उरलेल्या 10-15 मिनिटांमध्ये आपल्याला उरलेल्या 3 चरणाचा भाव अगदी धावत्या जशी डेक्कन क्वीन धावते ना तेवढ्या स्पीडने आपल्याला पाहायचं आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्री तुकोबाराय ज्याने संसार सोडला त्या भक्ता करता हा परमात्मा काय करतो, त्या प्रेमाच्या माध्यमातून काय कृती करतो. तुकोबाराय म्हणतात धावे चाले मागे मागे, त्या भक्ताच्या तो मागे मागे धावतो. कधी धावण्याचा प्रसंग आला तो धावतो, चालण्याचा प्रसंग आला तो चालतो. कोणाकोणा करता धावला अनेक उदाहरणं पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे. गजेंद्र करता धावला, द्रौपदी करता धावून आला. दृष्टांत सांगला फक्त मला वेळही नाही आणि तुम्ही बहुश्रुत मंडळी म्हणजे ताकभाग समजणारी आहात. त्यामुळे गजेंद्र करता तो धावून आला, द्रौपदी करता धावून आला. बरं धावून येतो आणि करतो काय, सुख दुःख साय हे अंगे. आता इथे सुख दुःख जरी म्हटलं असलं तरी मराठी भाषेमध्ये तसं म्हणण्याचा प्रघात आहे की सुख दुःख म्हणजेच दुःख. आपण सुद्धा एखाद्या व्यवहार करत असताना बाजारामध्ये जातो, काहीतरी खरेदी करतो आणि खरेदी केल्यानंतर दुकानदाराला म्हणतो काहीतरी कमी जास्त करा. त्यावेळेला तो दुकानदार म्हणतो आमच्याकडे कमी तर केलं जात नाही, पण तुम्ही आग्रह करता तर जास्त करतो. असा त्याचा अर्थ आहे का? असा त्याचा अर्थ नाही. कमी जास्त म्हणजे कमी. तसं सुख दुःख म्हणजे दुःख सहन करतो. आता कोणाकोणाची दुःख सहन केले, सगळ्यात मोठं उदाहरण आहे अंबऋषीचा. अंबऋषीसाठी 10 जन्म त्यांनी स्वतः सहन केले. अजून मोठं उदाहरण देता येईल. विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हसिरे. विष मीराबाई प्याल्या पण परिणाम मात्र देवावर झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सुख ठेवी आम्हासाठी, सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची घोटी. हा भक्ताचं दुःख स्वतः सहन करतो आणि भक्ता करता मात्र सुख ठेवतो. विठ्ठल विठ्ठल. पुढचं प्रमाण पहा. आम्हा खाली पाठीकडे आपण कैकालाशी. असं तो का करतो? कारण तो कृपाळू आहे. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. आणि मग भक्ताच्या जीवनामधील सुख दुःख त्याने सहन करावे असं जर वाटत असेल तर भक्ताने काय केलं पाहिजे? Yeah.
अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की भक्ताच्या जीवनातील आलेली संकट देवाने सहन करावी असं जर वाटत असेल तर भक्ताने काय केलं पाहिजे? याने घ्यावे नाम. जर भक्ताने नामचिंतन केलं तर तो परमात्मा काय करतो? तिसी करणे त्याचे काम. पण भक्तावर ज्या ज्या वेळेला संकट येईल ना त्या त्या वेळेला त्या भक्ताने नामचिंतन केले. पडता जड भारी दासी आठवावा हरी. जगद्गुरु संत श्री तुकोबा यांच्या गाथ्यामध्ये अनेक जी काही प्रकरणं आली आहेत त्यामध्ये दृष्टांत नावाचंच प्रकरण आहे. त्यामध्ये केवळ दृष्टांत तुकोबा यांनी सांगितलेले आहेत. त्यामध्ये एक दृष्टांत मी तुमच्या नजरेसमोर आणतो. एका झाडावर एक पक्षिणी राहत होती आणि तिची 2 पिलं राहत होती. ती पक्षिणी आणि ती 2 पिलं, ती आई आपल्या मुलांना सांगू लागली की 49 वर्षे झाली खांडवलमध्ये मोठा उत्सव चालू आहे, मोठी दिवाळी साजरी होते, तर आपला मात्र इकडे काय आहे? शिमगा आहे. आणि का शिमगा आहे? त्या मुलांनी आईला विचारलं नाही का शिमगा आहे? आणि वरती बघ तो ससाना आपल्यावर घेट्या घालतोय आणि खाली बघ एक पारधी बरोबर बाणाचा नेम धरून बसलेला आहे. इकडे आड आहे, इकडे विहीर आहे. मग त्या मुलांनी आईला विचारलं म्हणे अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? त्यावेळेला त्या पक्षिणीने तिथे सत्संग केला. बाबा नेहमी सांगायचे की समष्टीतले सत्संगामध्ये उपदेश होतोच, पण घरामध्ये वेष्टीचा सत्संग सुद्धा रोज झालाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणायचे की एखादा साधा सोपा किचकट ग्रंथ नका घेऊ, पण एखादा साधा सोपा सहज समजेल असा एखादा ग्रंथ घ्यायचा. त्यातील 2-4 ओव्या घरातल्या सगळ्यांना समोर बसून 2-4 ओव्याचे अर्थ त्यांना समजावून सांगायचे. हा घरातला सत्संग आहे. त्या पक्षिणीने त्या झाडावर बसल्या बसल्या त्या मुलांशी सत्संग केला. त्या आईने त्या पिलांना सांगितलं की अशा संकटकाली आपल्याला या संकटातून सोडवणारा एकच आहे, तो म्हणजे परमात्मा. मग त्या परमात्म्याने आपल्याला या संकटातून सोडवावं असं जर वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? बेंबीच्या देठापासून करुण अंतकरणाने त्या देवाचा धावा केला पाहिजे. त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतन केलं तर काय होईल? सोडविल माझा स्वामिनीचे. मग त्या पक्षिणीने आपल्या पिलासह नामचिंतन करायला सुरुवात केली. आता तिने केलं, आपणही थोडं करूया. Jai Ram
आपल्या पिलांना सोबत घेऊन नामचिंतन केलं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. अशा चाली नसतील लावल्या म्हणा, पण त्या पक्षिणीने आपल्या पिलासह करोड अंतकरणाने बेंबीच्या देठापासून ते नामचिंतन केलं आणि परिणाम त्या देवाने एका सापाचं रूप धारण केलं. आणि सापाचं रूप धारण करून केलं काय हो? डंखोने पारधी भूमिसी पाडीला, डंखोने पारधी भूमिसी पाडीला, बाण तो लागला ससान्याशी. त्या पारध्याच्या पायाला दंश केला आणि दंश केल्याचा परिणाम त्याचा नेम चुकला आणि बाण सुटला. नेम चुकला आणि बाण सुटला. पण बाण कोणाला लागला? बाण तो लागला ससान्याशी. म्हणजे दोन्ही प्रकारच्या संकटातून हा परमात्मा त्या नामचिंतन करणाऱ्या पक्षीने आणि तिच्या पिलांना दोन्ही संकटातून वाचवलं. पण त्याकरता आपण काय केलं पाहिजे? याने घ्यावे नाम दिसी करणे त्याचे काम. मग हा परमात्मा ज्याने संसार सोडलेला आहे त्याच्याकरता धावतो, मागे पुढे धावतो, त्याची सुख दुःख सहन करतो. त्याने नामचिंतन केलं तर त्याची सगळ्या प्रकारची कामं तो करतो. पण तो असा का करतो त्याचं उत्तर तुकोबाराणी अभंगाच्या शेवटच्या चरणात.
चरणावधी तुकोबराय देवाचा स्वभाव स्पष्ट करतात की हा परमात्मा भक्ता करता एवढा खाली येऊन काम करतो. का करतो? कारण तो कसा आहे? तुका म्हणे भोळी. एरवी तो कसा आहे? एरवी चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. पण एरवी चतुर असलेला हा भक्ता करता मात्र भोळा होतो. भोळे भाविक हे जुनाट चांगडी होय तैसे केले भक्ती भावे. एवढा भोला होतो, एवढा भोला होतो. आता दृष्टांत सांगायला वेळ नाही, पण थोडस घेतो आणि भरपूर देतो. किती घेतले हो? सुदामाचे पोहे किती खाल्ले? पण दिलं मात्र किती? मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला. एवढा भोला येतो. थोडं घेतो, जास्त देतो आणि आपल्या भक्ताकरता मुद्दाम होऊन फसतो. तो भोला आहे. भोळा शब्दाचा दुसरा एक पारिभाषिक अर्थ आहे. भोळा शब्दाचा अर्थ शुद्ध. अजून एक प्रमाण सांगतो, माझी भक्ती भोळी. भोळी म्हणजे शुद्ध भक्ती. हा परमात्मा शुद्ध आहे. नुसतं शुद्ध नाही तर विठ्ठल कृपेची कोवळी. तो कृपेचा कोवळा आहे आणि त्यामुळेच तो धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे ज्ञानेश्वर. धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. जगद्गुरु संत श्री तुकोबा यांच्या या अतिशय गोड चिंतनीय म्हणनीय असा अभंगावर आपल्या नियोजित वेळेपेक्षा मी 10 मिनिटं तुमची जास्त घेतली. जसं जमलं तसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही बरोबर असेल ते परमपूज्य परमवंदनीय परमश्रद्धेय परमवंदनीय माझे श्री गुरु श्री बाबांचंच आहे. जे काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजून उदार अंतकरणाने क्षमा करा. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनवित असे. किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी केले तेथे माझे चिवरले पायिकपणा पुन्हा एकदा तुम्हा कृपाळू संतांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. टाळकऱ्यांनी सुंदर चाली म्हटल्या त्यांच्याविषयी सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. दोघेही मृदंगाचार्य आमचे तुकाराम माळी असतील, आमचे प्रशांत महाराज असतील, ते तुमच्या गावचे जावईच आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेविन. एक मोठे मोठे असे वक्ते माझ्या समोर बसलेले आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्वांबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदररित्या पोहोचवला, ध्वनी प्रक्षेपण सेवा, त्यांच्याविषयी सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि सेवा संपवण्यापूर्वी एक सूचना देतो. बाबांनी सुरू केलेला पंढरपूर येथील कीर्तन महोत्सव यावर्षी 24 एप्रिल ते 28 एप्रिलला होणार आहे. 3.5 दिवसाचा हा जरी कीर्तन महोत्सव जरी असला तरी 3.5 दिवसामध्ये तुम्हाला 8 कीर्तन ऐकण्याचा लाभ प्राप्त होणार आहे. म्हणजे कमी काळामध्ये जास्त फायदा. 3.5 दिवसात 8 कीर्तन, चंद्रभागेचं स्नान, देवाचं 2-2 वेळा दर्शन होतं. एरवी तुम्ही वारीला गेलात तर 25 तास 30 तास लागतात आणि एरवी जरी गेलात तुम्ही तरी 5-6 तासापेक्षा जास्त काळ लागतो. पण तुम्ही सप्ताह जर आलात तर सकाळी 10-15 मिनिटात दर्शन होतं. आणि रात्रीचं कीर्तन झाल्यानंतर जरी गेलात तरी 10-15 मिनिटात दर्शन, 2 वेळा दर्शन घेण्याची संधी. चंद्रभागेचं स्नान, 8 कीर्तन, सकाळी 4 ते 6 काकडा, ज्ञानेश्वरीचं पारायण, लगेच सकाळचं कीर्तन, थोडीशी विश्रांती, परत पारायण, हरिपाठ, कीर्तन आणि जागर भजन. अगदी उसंत नाही. ज्याला भक्ती प्रेम सुखाचा आनंद लुटायचा आहे त्यांनी 24 ते 28 आगरी समाज धर्मशाळेमध्ये कीर्तन महोत्सव साजरा होणार आहे. महाराजांचं कीर्तन आहे. मागच्या वर्षी बाबांचं होतं, यावर्षी महाराजांचं कीर्तन आहे. तरी याही कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. कार्यक्रमाकरता कोणत्याही प्रकारची वर्गणी घेतली जात नाही आणि कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली जात नाही. तुम्ही या, तुमची भजनाची आणि भोजनाची व्यवस्था आम्ही करू. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय
तुकार